त्याच्यामागे त्यांची जी पदयात्रा जी आहे, भारत जोडो न्याय यात्रा म्हणून ही पदयात्रा आहे. ती आपण पदयात्रा म्हणतो, पण ॲक्च्युली ही वाहनानेच यात्रा आहे सगळी. पूर्वी जी त्यांची पदयात्रा झाली ती भारत जोडो यात्रा झाली. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ही जी भारत जोडो न्याय यात्रा जी आहे तिची सुरुवात इम्फाळ मणिपूरपासून सुरुवात झालेली आहे. इम्फाळ मणिपूरपासून असं भारत देश असं प्रवास करत ते इकडे आता उद्या ते नंदुरबारला पोहोचत आहे. आणि नंदुरबारपासून आल्यानंतर बंद करा. नमस्कार. नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्या वतीनं मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपले देशाचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी हे आपल्या मालेगाव शहराला तसेच नाशिक जिल्ह्याला भेट देत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी आपण सर्वजण सज्ज झालेलो आहोत. आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांची जी भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ही मणिपूरपासून सुरू झालेली आहे आणि तिची सांगता 17 मार्चला मुंबईला शिवाजी पार्क येथे होणार आहे. आणि ही यात्रा आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघातून आणि नाशिक जिल्ह्यातनं ही 13 आणि 14 तारखेला पुढे जात आहे. 13 तारखेला दोंडाच्या धुळे असं प्रवास करत दुपारी 3 वाजता ती आपल्या मालेगाव शहरामध्ये प्रवेशणार आहे. परंतु त्याच्या आधी दुपारी 2 वाजता मालेगावचं प्रवेशद्वार जे आहे, जिल्ह्याचं प्रवेशद्वार मित्रनगर, तिथून मग सुरुवात होईल जिल्ह्यामध्ये. मग जोडग्याला स्वागत होईल, मध्ये देवाळपाड्याला स्वागत होईल, काळीजगाव फाट्याला स्वागत होईल आणि पुढे दरेगाव नाक्यापासून यात्रा पुढे आल्यानंतर गावामध्ये नवीन पूल जो चालू होतो आहे त्या ठिकाणी एक कॉर्नर सभा त्यांची होईल आणि तिथून त्यांचा रोड शो स्टार्ट होईल. आणि हा रोड शो जाताना पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, त्याचबरोबर पुढे महात्मा ज्योतिराव फुले पुतळा असं करत पुढे मोतीबाग नाक्याकडे जाईल. तिथून सौंदर्याला मुक्कामी असेल. पण हे सर्व चालू असताना त्यांची जी कॉर्नर सभा आहे जी एक 10 ते 15 मिनटाची असेल ती जुन्या आग्रा रोडवरती होईल. तिथून त्यांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ होईल. तिथं ते कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारतील, त्यांच्याकडनं शुभेच्छा स्वीकारतील. तेच पुढे परत महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याजवळ पण अशा शुभेच्छा स्वीकारतील आणि असं करत अभिवादन करत ते पुढे जातील. असा राहुलजींचा हा असा प्रवास आपल्या शहरामधनं पण आहे. आणि पुढे सौंदर्याला ते मुक्कामाला आहेत. सौंदर्याला संध्याकाळी 6, 7:30, 7 वाजता मुक्कामी पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ते चांदवडकडे प्रयाण करतील. चांदवडला सकाळी 9 वाजता जी जाहीर सभा आहे, विशेषतः आपले जे शेतकरी आज जे वंचित झालेले आहेत, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत, शेतमालाला भाव नाही आहेत, त्यामुळे अतिशय शेतकरी त्रस्त झालेले आहेत. त्यांच्या आवाजात आवाज मिसळण्यासाठी, त्यांच्यामध्ये एकरूप होण्यासाठी जी शेतकरी परिषद आहे तिला ते उपस्थित राहतील. आणि त्यांच्यासोबत आदरणीय आपले सर्वांचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबसुद्धा ते या सभेला उपस्थित राहतील. अशी सभा त्या ठिकाणी होईल. तिथून पुढे मग पिंपळगाव, बसवंत, ओझर करत ही यात्रा नाशिकमध्ये प्रवेश करेल. नाशिकच्या पुढे मग त्र्यंबकेश्वरला दर्शन घेऊन पुढे मग मोखाड्याकडे तिचं प्रयाण होईल. अशी ही यात्रा आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की जिथं जिथं आपल्याला शक्य होईल तिथं तिथं आपण आपला सहभाग या यात्रेमध्ये नोंदवावा, अशी मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता 2 नावं पुढे येतात. एक तर आपलं नाव आहे खासदारकीसाठी. बरं, आपल्याला काय वाटतं? विषय असं आहे की ही यात्रा ही फक्त आता सध्या जनसंपर्क आणि जनतेची भेटीसाठी यात्रा आहे. या यात्रेमध्ये लोकसभेच्या नावाची कुठली चर्चा आहे असं मला वाटत नाही. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये तो योग्यच आहे की भविष्यकाळामध्ये जे नावं येतील त्याच्यामध्ये आपलं पण नाव आहे. आणि उमेदवारी देणं न देणं हा सगळी शेवटी निर्णय समिती जी आहे दिल्लीची ती ठरवेल, त्याच्यावर ते अवलंबून राहील. आपल्याला जर नाकारण्यात आलं किंवा अतिउत्तर नाही नाकारण्यात जर आलं तर ते बघा, आत्तापर्यंत बघा इतिहास काय सांगतो आपल्याला. आत्तापर्यंत मी 3 वेळा तिकीट मागितलं.
तिन्ही वेळा मालेगाव तालुका काय नाशिक जिल्हा बागलाणला कुठे प्रतिनिधित्व मिळालं नाही काँग्रेसकडे आजपर्यंत, एकदाही मिळालं नाही. परिणाम काय झाला आपल्याला माहिती आहे सगळं. त्याच्यामुळे ह्या वेळेला जर तुम्ही संधी दिली तर आम्ही संधीचं सोनं करू अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे.